नमस्कार, अंजलीस फूड टाउनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। लवकरच गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी विराजमान होणार आहेत। तर आज आपण बघणार आहोत कलाकंद कसा बनवायचा। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। 200 ग्रॅम मी पनीर घेतलंय, ते किसून घेते। पनीर किसून झालंय। आता भांड्यामध्ये पनीर काढून घेते। यातच मिल्क पावडर टाकायची आहे, 1 वाटी मिल्क पावडर। आणि अर्धा कप दूध। हे सगळं मी आधी मिक्स करून घेते, मग गॅसवर ठेवते। हे व्यवस्थित मिक्स करून झाले। आता मी गॅसवर ठेवते। आता हे सारखं ढवळत राहायचंय। आता यात मी पाव वाटी साखर टाकून घेते। जोपर्यंत हे थोडं घट्ट होत नाही तोपर्यंत हे ढवळत राहायचंय। सतत ढवळत राहायचे, नाहीतर खाली लागण्याची शक्यता आहे। तुम्ही बघू शकता आधीपेक्षा हे घट्ट झाले, पातेल्याच्या कडा सुटू लागल्या आहेत। आता यात मी वेलची पावडर टाकून घेते। हे तयार आहे। आता मी हे डिश मध्ये काढून घेते। डिशला थोडा तुपाचा हात लावून घेते, अगदी थोडंच लावायचंय। आता हे डिश मध्ये काढून घेते। व्यवस्थित पसरवून घ्यायचे। आता याच्यावर बदाम आणि पिस्ता टाकून घेते। आता हे गार व्हायला ठेवू। आता हे थोड्या वेळ फ्रीज मध्ये थंड करायला ठेवते, म्हणजे त्याच्या व्यवस्थित वड्या पडतील। आता याचे तुकडे करून घेते। मी फ्रीजर मध्ये यासाठी ठेवलं की त्याच्या लवकर वड्या पडायला पाहिजे। तुम्ही ते वरती पण ठेवू शकता। 10 मिनिटं मी ते फ्रीजर मध्ये ठेवलं होतं।
कलाकंद नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. भेटू लवकरच नवीन रेसिपी सोबत.